दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी सोनम वाईचुंग आणि अभिजित दित्ते यांचे जे आंदोलन चालू आहे त्यानंतर तिथं एक मोठा राडा झाला, लाठीचार्ज झाला. त्याच्या निषेधार्थ आपण पाहू शकतो या ठिकाणी क्रांती चौकमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत आंदोलन करत आहेत. यामध्ये अनेक आंदोलन, अनेक संघटना सहभागी झालेल्या आहेत आणि नेमकं या विद्यार्थ्याचं काय म्हणणं आहे हे देखील आपण भावना जाणून घेणार आहोत. की काही विद्यार्थी आहेत, आपण पाहू शकतो तिच्या हातामध्ये भारतीय संविधान आहे आणि काही पोस्टर देखील आहेत. इथे नेमकं काय म्हणणं आहे हे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊ. काय सांगशील, तुझ्या हातात संविधान आहे? मी आज पण संविधान घेऊन उभी आहे. काय माझ्या बाबासाहेबांनी मला राईट्स दिलेत, आम्हाला सर्वांना राईट्स दिलेत की आम्ही आमचा आवाज काढू शकतो, आम्ही बोलू शकतो. आम्ही फक्त काय मागतोय, आम्ही फक्त बेसिक राईट्स तर मागतोय. आम्ही काही मोठी गोष्ट नाही मागत आहे. धर्मेंद्र प्रधान का लीक होत आहेत पेपर, का पेपर लीक होत आहेत, स्टुडंट सुसाईड का करतायत? आमच्याकडे हक्क आहे, आम्ही तो हक्क आमचा दाखवतोय. तुम्ही फक्त अकाउंटेबिलिटी होल्ड करा, आम्हाला आन्सर्स हवेत, सगळ्या प्रोटेस्टंटचे ऐकून घ्यावे. काही लोक दुसरे घुसून घेतात, जे प्रोटेक्ट करत आहेत त्यांना कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळते. आता विरोध करणारे विरोध करतील, आम्ही सपोर्ट करतोय. आम्ही स्टुडंट्स आहोत, आम्हाला भविष्य म्हणतात ना तुम्ही, आम्हाला भविष्य म्हणतात भारताचा. मग आमच्यावरच का लाठीचार्ज करताय? आम्ही फक्त आमचे हक्क मागतोय. आमचे जे समान हक्क ते भेटायला हवेत आम्हाला. पेपर का लीक होत आहे? आम्हाला कोणाला पेपर द्यायचे आहेत. या देशाचं भविष्य आहे ना आम्ही, आमचं ऐकून घ्या तुम्ही. मग जे लोक जे तुम्ही आंदोलन करत आहात तर याच्यामध्ये काही लोक म्हणतात ते देशद्रोही आहे, देशाच्या विरोधात आहे. तुम्ही आंदोलन करणे देशाच्या विरोधात आहे का? नाही, बिलकुल नाही. आम्हाला त्रास होता, आम्ही आंदोलन करतोय. आम्हाला त्रास झाला तर आम्ही कोणाला सांगणार? आम्ही तर आवाज उचलणारच ना. आता त्यांचं आपापलं मत असतं ते. मला हे सांग, ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी काही वेगळे लोक येतात, तिथं राडा करतात, जे प्रोटेक्ट करत आहेत त्यांना कुठेतरी मारहाण करतात, त्यांना कुठेतरी छेडण्याचा प्रकार केला जातोय. टू डाइवर्ट द टॉपिक, वो टॉपिक को वहाँ से हटाने के लिए, लोगों को बताने के लिए कि प्रोटेस्ट वो ठीक तरीके से कंडक्ट नहीं हो रहा है, गलत तरीके से करे, गलत चीज़ें वहाँ पे करके प्रोटेस्ट को खराब करने की कोशिश करे और कुछ नहीं. जाणून केलं जातं हे. हो, असं म्हणता येईल की आमचा प्रोटेस्ट थांबायला हे करताय असं. आणि आमचं एकच म्हणणं आहे की जे पेपर लीक होत आहे त्याचं तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या. तुमच्याकडून एक पण रिस्पॉन्स नाही आहे ते गव्हर्नमेंटकडून. एवढे देशभर प्रोटेस्ट चालू आहे, एक पण रिस्पॉन्स नाही आला आहे अजून पण धर्मेंद्र प्रधानकडून. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एक तर काहीतरी रिस्पॉन्स द्या, नाही तर रिझाईन करा. हे आमचा मेन मुद्दा आहे. आणि जे पण विरोधात होत आहे दिल्लीला, आमच्या विरोधात प्रोटेस्ट एवढं मोठं चालू आहे, त्यांच्या विरोधात इतकं लाठीचार्ज करताय, हे एकदम चुकीचं आहे. काय सांगाल, तुम्ही इथं आंदोलन करताय, दिल्लीमध्ये लाठीचार्ज झालाय. सर, जे मोदी सरकार करते आणि जे पोलीस करते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी कितीही झालं असतं तरी लेडीजवर जेंट्स पोलिसने हात उचलले, हे सरासर चुकीचं आहे. लोकशाही कुठे चालली आहे का आम्हाला कळत नाही आहे. मोदी सरकार घाबरलं हे ऐकून खूप चांगलं वाटलं. जर ते अशा प्रकारे हे करतील प्रोटेस्टला तर लोकशाही खतऱ्यात आहे असं आम्हाला वाटायला लागतंय. जेंजी आता शांत बसणार नाही, जेंजी प्रोटेस्ट करणार, जेंजी प्रत्येक प्रश्न विचारणार सरकारला. यावेळेस मोदी सरकारला उत्तर द्यावं लागेल, अकाउंटेबिलिटी घ्यावी लागेल. जर त्यांनी नाही घेतली तर पुढे त्यांची गाठ जेंजीशी आहे. आणि जेंजी नेपाळ ट्रीटमेंट देण्यातही काही कमी करणार नाही. जर वेळ आली तर आम्ही नेपाळ ट्रीटमेंटही देऊ शकतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने मुलं आहेत, मुले आहेत ज्या नीटच्या पेपरची तयारी करत आहेत. मात्र कुठेतरी देश बेटी पढाओ देश बचाओ जे काही नारा दिला जातो, मात्र या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत असताना त्याचं आंदोलन सरकारकडून चिरडलं जात आहे अशा भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहे. संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर. काय मला सांगा, तुम्ही इथं कशासाठी आलात? तुमचा मुलगा कोणी मुलगी CIT मध्ये आहे का? नाही, तरी आम्हाला जे आत्महत्या केल्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी केला आणि वांगचू सरांना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आमच्या इथे कोणी CIT नीट वगैरे दिलेले नाही आहे. हो, आम्ही 1 महिन्यापासून बघतोय जंतर मंतरचं हे. आज इतकं वाईट वाटलं, त्यांना मारहाण वगैरे झाली तर खूप वाईट वाटलं. त्याच्यामुळे आम्ही इथं सपोर्ट करायला आलो. रीना खापर्डे. नमस्कार, मी प्रतिभा आहेर, अभिनेत्री आहे. मी माझं सगळं काम सोडून आज इथे जंतर मंतरला साथ देण्यासाठी आलेली आहे. कारण की आज प्रत्येक मुलाला न्याय मिळाला पाहिजे. जो मुलगा आज शहीद झालेला आहे, त्या नीटच्या एक्झामचे पेपर फुटले, त्याच्यासाठी त्यांना आज कितीतरी आई वडिलांची मुलं गेलीत, त्यांना सुद्धा सपोर्ट मिळाला पाहिजे. म्हणून आज मी माझी सगळी कामं सोडून आज इथे जंतर मंतरला साथ देण्यासाठी आलेली आहे. आज जे घडत आहे, जे आम्ही
भागवत नाहीये, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. सरकार तर म्हणते जे त्यांना पाठिंबा देते ते देशद्रोही आहे. नाही, आमचा सरकार विरुद्ध, आम्ही सरकार विरुद्ध आहोत. सरकार हे लबाड आहे, सरकार विरुद्ध आम्ही आहोत. सरकार प्रत्येकाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही किती जणांच्या डोळ्यावरती पट्टी बांधाल? सगळे आंधळे नाहीत. त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात आहोत आणि आम्ही जनतेच्या पाठीमागे आहोत. मी सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर.